आणि मोठे बारीक बारीक तुकडे कर मोठे रसाळा हे काफवणच नाही म्हटलं जरा बघूया करूया काय ते आहे तो हिरमा मी पण केली आहे मदत नाही तर तुम्ही म्हणाल सगळं मम्मीच करता केळी आहेत फणस आहेत अननस आहेत शेंगदाणे हॅलो तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आहे आत्ता वाजले 10 कारण झोपायची माझी परिस्थिती आहे पण काम आहे. आज आहे 28 जून आणि उद्या आहे 29 जून. 29 जून म्हणजे वटपौर्णिमा आहे उद्या. तर त्या रिलेटेड आता मला काम आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ब्लॉग आताच चालू केला आहे. आणि वाजले 10 आणि मला माझ्या तोंडावर थोडा वेळ जाऊ ना माझी परिस्थिती झोपेची तयारी म्हणजे मी 10:30ला झोपते त्यामुळे तरी पण मला काम करावंच लागणार आहे. खोले बनवणार आहे वडाच्या पानांपासून कसे बनवतात ते तुम्हाला दाखवते आमच्या इथे. आणि हा व्लॉग वटपौर्णिमे रिलेटेडच असणार आहे त्यामुळे व्लॉग पूर्ण बघायला विसरू नका. आम्ही काय काय मजा करणार आहोत आणि काय काय आमच्या इथे करतात ते. ही सगळी आहेत वडाची पानं आणि आम्ही आमचं मांगराकडे म्हणतो आम्ही त्याला. तिकडे एक मोठा वड आहे खूप वर्षापूर्वीचा म्हणजे आमच्या आजोबांपासूनचा आहे तो. आणि त्याची जी पंजोबापासूनचा ओके तर त्याची जी पानं आहेत आहे तो हिरमा हा झाडूचा हिर आणि तो भटजिंका देतो काहीतरी भजींचा खुया आता नको असं ओके दोन्ही हातात धरवूया. हां मागसून दाखव. तो पसरड आणि हो लांबट जरासं ओके. त्यात भरपूर रवताला हे बघ असे एवढे सारे खोले बनवून झाले आहे आणि हे आम्ही खोले उद्या वाणासाठी वापरणार आहोत. हे बघा मी पण केली आहे मदत नाही तर तुम्ही म्हणाल सगळं मम्मीच करता. मी पण करते मदत. हॅलो गुड मॉर्निंग. तर आत्ता उठले 8 वाजले आणि आज वटपौर्णिमा आहे तर सर्व सुहासिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अरे किट्टी थांब बघ केवढ्याने ओरडते काय जाऊचा थांब दरवाजा बंद आहे जा. हां तर ही आमची कुकी बघा कुकी गेले तिकडे. तर मी म्हणत होते आज वटपौर्णिमा आहे तर तुम्हाला मी दाखवते आजचा दिवस कसा जातोय ते. आणि बघ केस खूप ऑइली झाले धुवायचे आहेत आज. सुट्टी असल्यावर जास्त धुवायला चांगले भेटतात. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. मिलियन खालवर करायला ते नमक कापलेत की रस कापू आता तसेच असतले वगैरे बरे गावात लागा बरा नाही गावाचा. आता हे शेवटचं सीझन येलो ना गावले ते नशिबाजी एकनाथ काकांचं पण काय कामी करू घालून टाकतो पाणी हे ज्वारीची भाकरी तूप तुझं उपवास आम्हाला नाही उपवास काय धरून पोरा शाळेत शिक्षण हे जातात आम्ही आणले तर ओंकारासाठी थोडं तरी खर्च केले. माझा चहाचा विषय असा आहे की जेव्हा मम्मी चहा देणार तेव्हाच मला गोड लागते. स्वतः घेतलेली मला आवडत नाही अजिबात म्हणजे दुसऱ्याने दिलेली मला आवडते है की नाही वाली. दुसरं येईल बघ काय दिलं त्या का म्हणतात
कडू कशी आली? एक खोल्याचा प्रकार मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ना ही मोठी पानं वापरून करतात. लाईक तेव्हा भजी यायची आमच्याकडे वटपौर्णिमा. आता येत नाही वटपौर्णिमेत करता. तर जरच नवीन जोडपी असली तरच येतात. आणि तेव्हा भटजींना देण्यासाठी आम्ही एक वेगळ्या प्रकारचा खोला बनवायचो. तो कसा बनवतात ते दाखवते. काकी दाखवते कसं बनवतात ते जॉईन केलं ना 3-4. 4 पाणी 3 नको टाकू 4 टाक. तर हा असा पडला. तर हा असा मोठा खोला बनवलेला आहे. तुम्हाला दाखवते. याच्यात भरपूर काय काय राहू शकतात. जे वटपौर्णिमेची फळं असतात ती घालून यामध्ये भटजींना दिला जातो. एकच लागला आमले इल्लो आमच्याकडे वरते तो खाऊ घातले का आता भाजी खा. भाजी कोबीचं हे होतं क्रेच बघून अरे खाय ना असं वाटतं ना काय. तुम्हाला मी आमच्या अननसचं झाड दाखवते. ते तो अननस पण दाखव ना वटपौर्णिमेला. आता म्हणजे आता कापणार आहोत आम्ही तो. तर त्याची आधी झाडं दाखवते. म्हणजे सांगते मार्चच्या दरम्यान तो फुललेला आणि त्याला मी झाकून ठेवलेलं. आणि झाकून ठेवल्यावर म्हटलं माकड वगैरे खातील, पण नाही खाल्लं माकडाने. झाकून ठेवल्यामुळे त्याची साईज जरा थोडी छोटी राहिली. झाडं दाखवते त्याची. हां हे बघा. जे मला आता सोलत असताना बिये भेटले. त्याला मी मालवणी घोटीये म्हणतो. तर त्याला कोंब आलाय बरोबर. तर मी आता म्हटलं आमच्याकडे रसाळ आहे, काफवणच नाही. म्हटलं जरा बघूया करूया काहीतरी. म्हणून आता हे मी रुजत घालते त्यांना. ऑलरेडी कोंब आलेला आहे. म्हटलं देवाच्या कृपेने झाड आलं तर आलं. वेल अँड गुड. चला तिला खाणावं लागणार ना. त्यासाठी काठी शोधते. काठी एक तर भेटणार ना. भेटली. हे बघा. लावू कुठे? इथेच लावते. हे मूळ बघा तुम्ही. झाडाची मुळं कुठपर्यंत जातात. कुठच्या झाडाचं आहे नाही. हाड्यांचं आहे की आमच्या ह्या पोपळींचं आहे. पण हे मूळ आहे. तुम्ही लावते. दाबणार नाही. दाबली तर थोडंसं असं लेवल करून होते. मूग खातोय. तू काय खात? मूग लावेल. साडी दाखव. काही नसतं ना. दिसली. हेच ते अननस मी तुम्हाला जे सांगत होते ते. बारीक बारीक तुकडे कर. मोठे कर. किडनी आता पेट दे मग. बाबूची ना भाज्यावर ये किन्नी आगे ह्या एक तुकडो गाव बोलायला येतं ना आता. ही माव ना. माव घेऊन खाच खाते. ह्याच्यात त्याच्यात ठेव मग घरी या आता सोमते. हसत राहा नको. फिरायलाच काय वाल्याचं लागलं. आता काढ. नाक कुपडून असं काढ आता. काय दा उठ चल देवळाकडे. पंच वाढलं बघूया.
सुंदर होतं ना. घाल घाल. आम्ही निघालो होतो पण तेवढा मला पाऊस सगळ्यांची झाली आहे तयारी पाऊस सगळ्यात शेवट. तू एक काय दिलं सर कुठे काला सर्दी आली. भिजायला तिका नवऱ्यासाठी फिरता भिजत जाऊ आका दाखायचं बघ भिजत. का चालूच नाही या नाही बरोबर आहे आता होय त्या चालू रात्री बघ नाही तर परवा रात्री टाकतलं का फक्त ताप लायले का बाय तुझीच ती आमची माहिती धंदा कडे गेला तर श्रावणी आता हे जे आहे ना ते रुमडाचं झाड आहे हे. आणि त्यालाच इथे वडाचं झाड आहे म्हणजे पक्षी वगैरे जेव्हा बिया खातात आणि तेव्हा तिथे पडतात त्याच्यावरूनच ते रुजून आलंय. रुमडाच्या झाडाला वडाचं झाड आलंय. पण हे बघायला भारी वाटतं की वडाच्या झाडाला रुमडाच्या झाडाला वडाचं झाड आलंय म्हणजे ते बिया रुजले आहेत चांगल्यापैकी. आणि हे बघा 2 फांद्या आहेत इथे त्यामुळे आता इथे पण तर हे सगळे वानं घालून दिले आहेत सगळ्यांना वाटतात एकमेकांना देतात. बायका एकमेकांना देतात आणि जे कोण येतात त्यांना पण देतात. केळी आहेत, फणस आहेत, अननस आहेत, शेंगदाणे आहेत, चणे आहेत, डाळिंब आहे आणि मिक्स फ्रुट्स आहेत. मम्मी याला इतके खाल्लं असं खायला खूप मजा येते सगळ्यांबरोबर. काजू 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 कोणत्या मारून घेतले गौरी व्हिडिओ चालू आकाश टाकू व्हिडिओ चालू बोल तरी बोल काय काय सबस्क्राईब करा बोल बोल
सबस्क्राईब करा बोल नका बोल पार्टी येतलो बोल नको. खाऊ घ्या खाल्ले कितके खा मग बोल. या खय गेला अक्षदा येऊ नाही हा खाली आवाज शकून घ्या तर लाईक करा शेअर करा आणि धर ये खरा खा काजेचं वर ह्या आता हाय गाईस हाय गाईस हाय ही लेट आलेली आहे ही लेट कशी आली आहे फटके द्या काय करतो नको ते कसला व्हिडिओ काढतो सोडू तर आता आम्ही जातो आमच्या देवघराकडे म्हणजे जिथे पाटेकर आमचे देवाचे खांब असतात तिथे तर ते पण तुम्हाला मी दाखवते. सगळी चालली आहेत आता ही बघा. आणि ते मंदिर आहे तुम्हाला दाखवते आणि ती समोर तुळस सगळ्यांची शेती अजून केलेली नाही अजून केली नाही. पाऊस तेवढं पाणी भरलं नाही. हे आमचे देवघर काय ते कोण करताला भाजी रात्री काय गे भाजी रात्री कोण करताला तरी झालेली बाकीच्या भाजींपेक्षा मेनला शिजली काय गोडू हा फोडणे घातले आणि शिजवलं शिजणाऱ्या गऱ्यांवर पण असतं लगेच शिजली बहिणीची आणि मोठे मंगला शेवटची फणसाची भाजी आता आम्ही खातोय. शेवट आता फणस सगळं टाटा बाय बाय. डाळ तर आज आहे आमच्याकडे भात कोबीची भाजी फणसाची भाजी डाळ ती दाखव आणि मोठी डाळ. एकद्याचा तो आंबो कापदा आंब्याची पायरी पडलेली ती माहिती आहे आम्हाला काढले उठ काय घालतो काय केलं त्याच्यात मिक्स कर बरोबर औषध आता हा तुमका घ्या दोघांना भाजी ठेवा उद्या वरच लई आणि हा पावसाळी आंबा पुढे जरा जरा हे मन खुलावती आला ना काला काय केलं कसा थँक्यू आंबो हा आंबो
काय छे मी काय आज मी नाही आज केदार नारळता घरी गे ते पायडी हे करू नको भाजी काढून ठेव काढून ठेव मॅडम. सो असा होता माझा आजचा दिवस आणि वटपौर्णिमा पण झाली, सगळं झालं. आता मी जेवते. तर काय होय तू का दिलंय आणि तू का ठेचलंय मग तू. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि शेअर नक्की करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.